नमस्कार. नुकताच सी-टी-टीचा निकाल जाहीर झालेला आहे. आमच्या विनर स्टडी सेंटरचे जे काही विद्यार्थी आहे, जे काही शिक्षक आहे, ज्यांनी सी-टी-टी 2025 ची दिली, त्यामध्ये यश मिळवण्यासाठी काय करावं लागतं, हे आता यशवंतांच्याच वाणीतून आपण काय करूया, ऐकूया. सर. आपलं नाव सांगा सगळ्यात पहिले सर. नमस्कार, मी प्रशांत मंदा सुखदेव निक्कम, मुक्काम पोस्ट वाकला, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. म्हणजे आम्ही ज्यावेळेला 11वी-12वीला होतो त्यावेळेला आदरणीय शिंदे सरांचं, बाळासाहेब शिंदे सरांचं नाव आम्ही ऐकलेलं होतं. आणि ऐकत असताना निश्चित त्यांची पहिल्या पानावरती असणारी स्टोरी ही प्रत्येकासाठी खूप खूप प्रेरणादायी आहे. आणि आपण म्हणत असतो की आयुष्यात कुठेतरी आपण ही एक संकल्पना ऐकलेली असते. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन त्या परिसानं सर्वांचं सोनं करायचं असतं. तशाच पद्धतीनं सर्वांच्या आयुष्यात माननीय शिंदे सर असतील, त्यांनी आमच्या सर्वांचं सोनं केलं असं म्हणायला हरकत नाही. निश्चितपणे कुठेतरी मार्गदर्शनाचा अभाव असल्यानंतर आपण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकत नाही. परंतु ज्यावेळेला आम्ही लहानपणी शक्तिमान सारखी मालिका बघायचो हं. आणि त्याची आवड आपल्यात खूप क्रेज होते. आणि खरोखर शक्तिमान मदतीला येतो का? तर मी नक्कीच सर्वांना सांगेल 100% शक्तिमान मदतीला येतो. आणि ते शक्तिमान म्हणजे आमचे आदरणीय सुराशे सर. "ये दुनिया बदल सकती है" असं म्हणत म्हणत त्यांनी आपल्याला शिकवलं. आणि खरोखरच सर तुमच्यामुळं आमची दुनिया बदलली असं म्हणायला हरकत नाही. आणि 100% ते खरंही आहे. निश्चितपणे बालमानसशास्त्राला सर म्हणजे मी इथून अगदी प्रामाणिकपणे विधान करतो की मला असणाऱ्या टी-टीला याच्या अगोदर म्हणजे 29 मार्क्स इंग्रजीला होते आणि मराठीला 27 मार्क्स होते. तरी सुद्धा बालमानसशास्त्राला मला अवघे 7-8 मार्क्स होते. म्हणजे इतकं काय असून सुद्धा मला बालमानसशास्त्रात मार्क्स येतच नव्हते. आणि जर कदाचित सर तुम्ही मला भेटले नसते, तर मला वाटतं की माझा रिझल्ट या ठिकाणी आलाही नसता. म्हणजे 7-7 वेळेला मी त्या ठिकाणी जवळ जाऊन आलो. 2-2 मार्कांचे मी रिझल्ट यानंतर पब्लिश करणारच आहे. 2-2 मार्कांनी, 1-1 मार्कांनी जेव्हा माझा रिझल्ट राहिला, तर त्यावेळेला मला निश्चित वाटतं की हे सर्व सुराशे सरांमुळेच झालं. आणि एकदा मी निश्चितपणे सांगेल की कर्तव्य काय असतं? तर एकदा खूप पाऊस होता आणि आपल्याकडे सर्वत्र पूर परिस्थिती होती. त्या पूर परिस्थितीमध्ये मला वाटतं की एक दिवस सरांनी अक्षरशः छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास हा पुरामध्ये केलेला आहे. आणि निश्चितपणे सर खरोखर आमच्या आयुष्यात आपण शक्तिमान म्हणून आलात. आणि निश्चितपणे आपण सर्वांच्याही आयुष्यात पुन्हा शक्तिमान म्हणून यावं आणि सर्व महाराष्ट्रातील या जनतेला आपण शक्तिमान सारखं पुन्हा एकदा मदत करून सर्वांना सी-टी-टी सारखं ह्या परीक्षेत पास करावं. त्यानंतरून मी खऱ्या अर्थानं म्हणेल की सबकी जिंदगी मेन टॉस होनी चाहिए असं म्हणणारे आमचे आदरणीय शरदजी जाधव सर. सर मी गणितात तितकाच कच्चा होतो. परंतु तुम्ही सांगायचे की तुमचं हे पाठ असलं पाहिजे, ते पाठ असलं पाहिजे. तर आत्ताही मी सांगतो की 30 पर्यंतचे असणारे घन, वर्ग सर्व काही मी उलट-सुलट पाढे वगैरे उलट-सुलट पाठ करून वाह, वाह, ठेवलेले वाह, आहे. वाह! आणि जबरदस्त. त्याचा परिणाम असा झाला सर मला 25 पर्यंत मार्क्स त्या ठिकाणी वाह, वाह, गणिताला यायला वाह, वाह, लागले. वाह, वाह! म्हणजे कदाचित जर तुम्ही नसते तर मला वाटतं की गणिताचा हा विषय माझा इथपर्यंत मार्क्स आलेच नसते. त्यानंतरून मी आंतरकर सरांशी खास करून मला जास्त म्हणजे ओळख करण्याची आता गरज आहे. याचं कारण सांगेल की आजही मला 90 पैकी 69 मार्क्स आहे सर. म्हणजे वाह, जवळपास वाह, वाह! 77% होतात. परंतु आंतरकर सर जर कदाचित त्यांचं मार्गदर्शन आणि लेक्चर्स मी ऐकले नसते, तर मला ते 22 मार्क्स पडले नसते. आणि ते 69 प्लस 22 असा 91 रिझल्ट आला. वाह, वाह, वाह! निश्चितपणे गोष्ट. तुमचं जे सांगणं आहे सर, तर ते अतिशय प्रामाणिकपणे आणि खूप साऱ्या कन्सेप्ट तुमच्याकडे त्या ठिकाणी आहे. आणि त्या कन्सेप्टमुळे आम्हाला खूप काही चांगला फायदा होतोय. आणि तुम्ही आत्ताच सांगितलं की मी 8-8 तास एका विषयावरती बोलू शकतो. आणि सर मी तर म्हणतो की तुमचं खरं जादू याच्यामध्ये दिसून येते की 8-8 तास बोलताना आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना ते शॉर्ट कसं करायचं हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्यासाठी असेल. आणि तो खरोखर आमच्यासाठी ते शॉर्ट करण्याचं ते अग्निदिव्य काम तुम्ही केलेलं आहे. त्यासाठी मी मनापासून तुमचे धन्यवाद, सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे कोलते सर असतील, त्यानंतरून आमचे पुंगळे सर असतील आणि सर्व आदरणीय बाळासाहेब शिंदे सर असतील. तर मी निश्चितपणे सांगेल की आता बाळासाहेब शिंदे सर तुमची म्हणजे असं एकही महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण भारतातील असा एकही विद्यार्थी नाही की त्याला बाळासाहेब शिंदे सर माहिती नाही. आणि निश्चितपणे बाळासाहेब शिंदे सर तुम्हाला माझ्याकडून एक मनापासून विनंती आहे की खूप अशा तळागाळातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत येण्याचं त्यांचं स्वप्न आहे. तर ते स्वप्न आपण पूर्ण करत आहात आणि या पुढील काळात ईश्वर तुम्हाला आमचं सुद्धा आयुष्य देवो आणि त्या विद्यार्थ्यांचं तुम्हा सर्वांना
आयुष्य लाभो आणि तुम्ही 100 वर्षापेक्षा जास्त या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहो, मार्गदर्शन देत राहो, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि ह्या सर्व यशाबद्दल मी सर्व द विनर्स टीमचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि सर्व महाराष्ट्रातील जे शिक्षक आहेत की ज्यांना आपल्याला आता टीईटी आणि सीटीटी 2027 पर्यंत पास करणं अनिवार्य केलेलं आहे, तर मी सर्वांना सांगेल की जर कदाचित तुमच्या आयुष्यात शक्तिमान सर, मेंटॉर जिंदगी, आंतरकर सर आणि परीस म्हणजे बाळासाहेब शिंदे सर जर असतील, तर मला वाटतं की कुणालाही ही परीक्षा अवघड नाहीये. म्हणूनच मी सांगेल की सर्वांनी आमच्या द विनर्स करिअर सेंटरचं स्टडी सेंटरचं आपण मार्गदर्शन घ्यावं. आणि निश्चितपणे 2027च्या आताच मी तर म्हणेल 2026लाच यातून पास होऊन आपल्यावरती असणारं एक जे काही संकट आहे ते बाजूला करावं. संकट नाही, मी तर याला संधीच म्हणेल. आणि निश्चितपणे असे मार्गदर्शक असतील तर मला वाटतं की शिकायला सुद्धा खूप मजा येईल, असं या ठिकाणी मी म्हणेल. आणि पुन्हा एकदा अजून एक सांगतो की जी क्लासची फी होती, तर ती फी 2000 रुपये सर आम्ही भरलेली होती. ती 2000 मध्ये सरांनी आम्हाला 2500 रुपयाची, 2500 रुपये म्हणजे 3000 किमतीपर्यंतची ती पुस्तके दिली. आता ती पुस्तके जर आपण बघितलं तर ती फक्त पुस्तकेच नव्हे, मार्गदर्शकच नव्हे, तर या सर्वांनी केलेल्या त्या म्हणजे त्यांच्या आटोकाट प्रयत्नाचा तो सार आहे. कारण आपण जर बघितलं तर आपल्याला म्हणजे जर आपण शिकायलाच गेलं तर आपलं आयुष्य कमी पडेल. परंतु ह्या सर्वांचे अनुभव आणि त्याच्यामुळे मला वाटतं की खूप कमी वेळात काही आपल्याला त्या ठिकाणी शिकता येतं. आणि निश्चितपणे हे मी म्हणेल की त्या 2000 रुपयांमध्ये आपण भरलेली फी ती केव्हाच परत आली. आणि आज जो आमचा इतका दिमागदार सोहळ्यात नेत्रदीपक असा जो सत्कार होतोय, तर त्यामध्ये मी म्हणेल की असा सत्कार कदाचित आमच्या नातेवाईकांनी नाही आणि घरी नाही कधीही झाला नाही. असा सत्कार या ठिकाणी आमचा तुम्ही सर्वांनी केला, त्यासाठी मी आजच नव्हे तर सदैव तुमच्या सर्वांचा ऋणी आहे. आणि ह्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि सर्व शिक्षकांना या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करेल की आपण विनर्स स्टडी सेंटरचा आपण अवश्य लाभ घ्यावा. ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, या सर्व सेंटरचा स्टडी सेंटरचा आपण लाभ घ्यावा आणि निश्चितपणे नेत्रदीपक यश मिळवावं असं सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि विनंती करतो. आणि खूप खूप पुढील परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर फक्त आपल्याकडून एक शेवटचा प्रश्न. बोला. सर, महाराष्ट्रामधले विद्यार्थी ना सीटीटीला घाबरतात. ते टीईटीवर विश्वास ठेवतात, सीटीटीचे फॉर्म नाही भरत. फॉर्म भरला तर त्या विद्यार्थ्यांना काय वाटतं ती हिंदीतून परीक्षा आहे आणि आम्ही पास होऊ का, आम्हाला तो लँग्वेज जमन का, हा भरपूर जणांचा खूप मोठा आहे ना न्यूनगंड आहे. त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी फॉर्म नाही भरत अभ्यासात, त्यांच्यासाठी आपण कोणता असा मेसेज काही त्यांना सांगू इच्छिता? मी तर एक सांगेल की आता ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण हिंदीत आहे त्याच्यामुळे आपण फॉर्म नाही भरायचा, हं, परंतु मला एक असं वाटतं की भाषा हे तुमचं म्हणजे मला वाटतं की यशाचं हे अडसर नाहीच आहे. हं. आणि कदाचित जर असे सर्व शिक्षक शिकवायला असतील तर अडसर येणारच नाही. म्हणजे आपण थोडंसं या ठिकाणी अभ्यास करत असताना ज्या आपण नोट्स काढतो, तर मला वाटतं की त्या नोट्स जाधव सरांनी असेल, शिंदे सरांनी असेल आणि त्यामध्ये सुराशे सरांनी आपल्याला त्या दिलेल्या असतात. आणि त्या नोट्सलाच आपल्याला फक्त ट्रान्सलेशन करण्याचं काम करायचंय. आणि इतकी तयारी सर्व करून घेतली जाते की मला वाटतं की त्या विद्यार्थ्यांना परत काही करायची गरजच नाही असं त्या ठिकाणी वाटतं. परंतु सर सारखे सांगत असतात आपल्याला की दररोज नित्यनेमाने लेक्चर करा. ती लेक्चर्स आपण केली पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे एका दिवसात यश मिळत नाही आणि ते मिळालं तर टिकत नाही. त्याच्यामुळे मी सांगेल की याच्यामध्ये सातत्यानं आपण असलं पाहिजे. माझ्याकडे 7 रिझल्ट आहे सर. तर ते 7 रिझल्ट मध्ये 2 मार्क्स कमी वा वा. आणि एकदा 88 मार्क्स होते मला 2024ला, त्याच्यामध्ये 1 मार्क्स कमी. म्हणजे मी सांगेल की जर मी त्या सातत्यानं त्या प्रवाहात नसतो तर आजचं सीटीटीचं यश हे पहिल्याच प्रयत्नात मला मिळालं नसतं. म्हणजे मी हेच- त्या टीम सोबत कायम जोडलेलो आहे. आणि अजून एक तलाठी फॅक्टरी आपल्या सर्वांचं सरांचं असेल, हे सर्वांचं चालू आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं की सर्वात जास्त तलाठी हे आपल्याला महाराष्ट्रात भविष्यात येणाऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील असं मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो. ते फक्त ह्या प्रयत्नांमुळे आणि त्या ठिकाणी त्या असणाऱ्या ज्या काही आपल्याला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात त्यामुळे. आणि मला असं वाटतं की आता जर आपण शिंदे सरांचं सुद्धा मराठीचं आणि इंग्रजीचं बघितलं तर म्हणजे या दोन्ही विषयांना अगदी समान पातळीवरती आणि इतकं सोपं करण्याचं काम जर शिंदे सर करत असतील, शरद जाधव सर करत असतील, आणि मला वाटतं की जरी तो बालमानसशास्त्र नसला तरी मानसिकता काय असावी, त्यानंतर मला वाटतं की आंतरकर सर आहे की इतिहास आपण कशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे, हे जर तुम्हाला लाईव्ह स्वरूपात, ऑफलाईन स्वरूपात जर पाहायला मिळत असेल आणि खूप सारी जर प्रेरणा मिळत असेल
खूप सारं अभ्यासाचं ज्याला आपण साहित्य म्हणतो, संदर्भ साहित्य मिळत असेल, तर मला वाटतं की आपण जॉईन करायला आणि दररोज सातत्याने प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. नक्की येणाऱ्या सीटीईटीचा फॉर्म भरा, टीईटीचा फॉर्म भरा आणि द विनर्स सेंटरला जॉईन करा. यस, सरांनी बघा सगळ्यात मोठी गोष्ट बोललेली आहे की सातत्य. आज मला सांगा, त्यांचे 8 रिझल्ट होते, काही रिझल्ट 2-2 मार्काने गेले, काही रिझल्ट 1 मार्काने गेले. आपण या जागी असू तर आपण काय म्हणू, 4-5 रिझल्ट गेले, जाऊन दे, हरून देऊ, जे झालं ते झालं, संपून टाकू. पण त्यांनी हार मारली नाही. मी नेहमी म्हणत राहतो, योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य ते काम केलं तर माणूस यशस्वी होतो. वा. योग्य वेळ आली, योग्य ठिकाण आलं, योग्य काम झालं, माणूस यशस्वी झालं. अशाच सर्व शिक्षकांना माझ्याकडून प्रत्येक वेळेस शुभेच्छा राहणार. यांच्या या 2 शब्दामुळं जर महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षक जागी झाला आणि प्रत्येक शिक्षकाने सीटीटी असो, टीईटी असो करून मॅथ्स असो, रिजनिंग असो, हिंदी असो, प्रत्येक विषयाचा केले, तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा आकडा खूप मोठा वाढेल. हे आम्हाला 100% गॅरंटी आहे. असंच प्रत्येक वेळेस पूर्ण विनरची टीम तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहू. थँक्यू व्हेरी मच सर. 2 शब्द तुमचे खूप चांगले राहिले. आमच्या टीमतर्फे तुमचं मनापासून आभार. अरे पाय नाही सर. अरे नाही, नाही, राहू दे. वा, नाही, नाही. छान.